आपण गेला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। अजून कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा। आपला आजचा जो व्हिडिओचा भावांनो चेटस फ्री पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे। चला भावांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया। Audio Jungle। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल वायर क्रिएशनवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे कारण तो आपण बीट सिंग इफेक्टवरती बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे। जर तुम्हाला अलर्ट मोशन विदाउट वॉटरमार्क ॲप हवे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तिथे तुम्हाला अलर्ट मोशन विदाउट वॉटरमार्क ॲप हे पिनड मेसेजमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आणि आजच पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशा प्रकारे नवीन व्हिडिओ एडिटिंग आपण मराठीमधून शिकवत असतो। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्याचे जे मटेरियल आहे ते आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जाईल। वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर लगेच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या। इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्यासोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। ओके, तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपला जो आजचा काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। ओके, तर चला भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा भावांनो। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। याच्यामध्ये मी तुम्हाला रेड बीट आणि काही लेअर भावाने ॲड करून दिलेले आहेत, इथे तुम्ही बघू शकता। तर भावांनो, इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते भावांनो आपण सुरुवातीला ॲड करून घेऊया। तर भावांनो, इथून प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते भावांनो सुरुवातीला ॲड करायचं आहे। ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर भावांनो इथून डिलीट करून घ्यायची आहे आणि लेअर डिलीट केल्यानंतर इथून भावांनो आता आपण एक ओव्हरलेचा व्हिडिओ ॲड करून घेणार आहे। तर सुरुवातीलाच याचा भावांनो व्हिडिओच्या आणि प्लसवरती क्लिक करायचा आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून तो जो व्हिडिओ आहे तो ॲड करायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर भावांनो फर्स्ट स्पीडवरती येऊन राहिलेल्या व्हिडिओतून ट्रिम करायचा भावांनो आणि त्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर भावांनो इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो भावांनो ओपन करायचा आहे आणि तिथून ही जी PNG आहे इमोजीची ते ॲड करून घ्यायची आहे। PNGची भावांनो साईज आपण थोडीशी कमी करून घेऊया, एवढ्याशी भावांनो साईज ठेवायची आहे आणि त्यानंतर इथून बॅक येऊन भावांनो फर्स्ट बीटपर्यंत ती PNG जी आहे ती भावांनो खेचून घ्यायची आहे। त्यानंतर भावांनो आता आपण इमेजेस ॲड करून घेऊया। तर भावांनो इथून प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून इमेज ॲड करायचे आहे। इमेज ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि राहिलेली इमेज भावांनो इथून ट्रिम करायची आहे। त्यानंतर भावांनो आता आपण पुढची इमेज ॲड करून घेऊया। इथून भावांनो नेक्स्ट इमेज ॲड करायची आहे आणि त्यानंतर अशाच प्रकारे भावांनो पुढची सुद्धा आपण इमेज ॲड करून घेणार आहे। फक्त भावांनो ही इमेज जी आहे ती थोडीशी परफेक्ट होत नाही, त्याच्यामुळे भावांनो थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज भावांनो इथून ट्रिम करायची आहे। त्यानंतर भावांनो आता आपण पुढची इमेज ॲड करूया। इथून भावांनो फोल्डर ओपन करून पुढची इमेज ॲड करायची आहे आणि इमेज ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली जी इमेज आहे म्हणजेच भावांनो इथून थोडंसं पुढे यायचं आहे। इथं तुम्हाला चार जे आहेत त्या भावांनो लहान लहान बीट्स दिसतील। तर भावांनो याच्या शेवटीच्या बीटवरती यायचं आहे पहिली इमेज ॲड करून आणि भावांनो इथून ती इमेज ट्रिम करायची आहे। त्यानंतर भावांनो 2 नंबरच्या बीटवरती यायचं आहे आणि भावांनो पुढची इमेज ॲड करायची आहे। इथून आता आपण पुढची इमेज ॲड करूया आणि त्यानंतर भावांनो पुन्हा शेवटच्या बीटवरती यायचं आहे आणि इथून अशी ट्रिम करायची आहे। त्यानंतर भावांनो 3 नंबरच्या बीटवरती यायचं आहे आणि भावांनो पुढची इमेज ॲड करायची आहे। इथून भावांनो आता आपण पुढची इमेज ॲड केलेली आहे आणि पुन्हा भावांनो शेवटच्या बीटवरती येऊन राहिलेली जी इमेज आहे तिथून ट्रिम करायची आहे। त्यानंतर भावांनो इथून 4 नंबरच्या बीटवरती येऊन आता एक लास्ट इमेज भावांनो इथे ॲड करायची आहे मगाच्याच प्रमाणे। ही इमेज नको आहे भावांनो इथे, या अशी इमेज नको आहे, परफेक्ट सेट होणारी फक्त भावांनो इमेज इथे ॲड करून घ्यायची आहे। इथून आता आपण दुसरी इमेज ॲड करूया। ही इमेज ॲड करायची भावांनो आणि त्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज इथून ट्रिम करायची आहे। तर भावांनो अशा प्रकारे इथल्या इमेजेस ॲड करायचे आहेत। भावांनो ही जी खालची इमेज आहे त्या इमेजला भावांनो कोणताही भावांनो म्हणजे
शेडो जे आहे ते भावानं आपण ॲड करणार नाही. तर भावानं ही जी तिसरी इमेज आहे त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करून ह्याची शॅडो भावानं ऑन करून घ्यायची आहे आणि ह्याची जी फ्रिक्वेन्सी आहे भावानं ती 13 ठेवून घ्यायची आहे. 13 ठेवल्यानंतर इथून ब्लॅक जे आहे ते इथून फक्त कलर जो आहे तो व्हाईट करायचा भावांनो आणि कलर व्हाईट केल्यानंतर पुढच्या सुद्धा इमेजला त्याच प्रकारे भावानं करून घ्यायचं आहे. फ्रिक्वेन्सी 13 ठेवायची बरोबर भावांनो आणि कलर फक्त भावानं व्हाईट करून घ्यायचा आहे. कलर व्हाईट केल्यानंतर पुढच्या सुद्धा इमेजला भावानं आपण त्याच प्रकारे करून घेणार आहे. 13 ठेवायचं बरोबर आणि 13 ठेवल्यानंतर कलर फक्त व्हाईट करून घ्यायचा. कलर व्हाईट केल्यानंतर भावानं पुन्हा तिसऱ्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि त्याची जी साईज आहे ती भावानं थोडीशी कमी करून घ्यायची आहे. इथून भावानं आपण तिसऱ्या इमेजची साईज थोडीशी भावानं कमी एवढीशी साईज ठेवूया कमी करून. एवढी साईज ठेवल्यानंतर भावानं त्यानंतर दुसऱ्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि त्याचीसुद्धा साईज भावानं तिसऱ्या इमेजपेक्षा थोडीशी कमी ठेवायची आहे. एवढ्याशी ठेवू आपण आणि ही जी लास्टची इमेज आहे त्याची भावानं त्याची आपण तिसरी इमेज ॲड केलेली आहे त्याच्या आणि दुसरीपेक्षा थोडीशी कमी. तर भावानं अशा प्रकारे या इमेजेस ठेवायचे आहेत भावानं बरोबर. आणि त्यानंतर भावानं 2 बीटच्या मध्ये पुढच्या इमेजेस ज्या आहेत त्या भावानं सगळ्या एकाच प्रकारे आपण ॲड करणार आहे. मी तुम्हाला एक इमेज दाखवतो भावानं. इथून इमेज ॲड करायचे आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज भावानं इथून ट्रिम करायचे आहे. भावानं अशाच प्रकारे शेवटपर्यंत भावानं 2 बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस ॲड करायचे आहेत. फक्त इथे थोडासा चेंजेस होता भावानं तो सांगितला आहे. तर भावानं अशाच प्रकारे 2 बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घ्या. मी आता सगळे इमेजेस ॲड करून घेतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावांनो अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही भावांनो अशाच प्रकारे याच्या पुढच्या इमेजेस आहेत त्या ॲड करायच्या आहेत. फक्त भावांनो इथल्या जे इमेजेसचा चेंजेस आहे तो फक्त भावांनो बरोबर समजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर भावांनो आता आपण फर्स्ट बीटवरती येऊया. फर्स्ट बीटवरती आल्यानंतर भावांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून ही भावांनो ब्लॅक पेज ॲड करून घ्यायची आहे. PNG ॲड केल्यानंतर मॉल ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही PNG एवढ्याशी खाली खेचून घ्यायची भावांनो. इथपर्यंत आपण अशी खाली खेचून घेऊया आणि इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावांनो PNG खेचून घ्यायची आहे. त्यानंतर भावांनो आता आपण पुन्हा फर्स्ट बीटवरती येऊया आणि इथून भावांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून अनुशीर नावाची PNG ॲड करायची आहे. आणि ही जी PNG आहे ती बरोबर भावाने इथे खाली बरोबर मधोमध भावानं फक्त सेट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावानं ती PNG खेचून घ्यायची आहे. त्यानंतर भावानं आता आपण एक आपला लोगो ॲड करून घेणार आहे. तर भावानं फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन आपल्या लोगोच्या फोल्डरमधून आपला एक लोगो ॲड करून घ्यायचा भावांनो. लोगो ॲड केल्यानंतर या लोगोची साईज जी आहे ती भावांनो थोडीशी आपण कमी करून घेऊया आणि इथे असा लोगो भावानं फक्त सेट जो आहे तो फक्त करून घ्यायचा आहे. लोगो सेट केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत लोगो भावानं खेचून घ्यायचा आहे. त्यानंतर भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकीपॅड प्रेझेंटची लिंक भेटून जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर इथून इफेक्ट नंबर 1 जो आहे तो सुरुवातीला कॉपी करायचा भावांनो आणि त्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे. भावांनो बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर इफेक्ट नंबर 1 जो आहे तो भावांनो आपण ही जी इमोजीची PNG ॲड केलेली आहे त्या इमोजीच्या PNGला भावांनो पेस्ट करायचं आहे. आणि त्यानंतर भावांनो आपल्या शेकीपॅडचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती यायचा आहे आणि इथून इफेक्ट नंबर 2 जो आहे तो भावांनो इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर भावांनो आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि त्यानंतर भावांनो फर्स्ट बीटवरती येऊन इथून भावांनो आपण इमेजेस ॲड केलेले आहेत. तर भावांनो याच्या 4 लहान इमेजेस आहेत म्हणजे 4 इथून तुम्ही बघू शकता याच्या एकावर एक आपण 4 इमेजेस ॲड केलेले आहेत. त्याच्या मागे तुम्हाला 3 मोठ्या इमेजेस दिसतील. तर याच्या सुरुवातीच्या 3 इमेजेस आहेत त्या सुरुवातीच्या 3 इमेजेसला भावांनो इफेक्ट नंबर 2 जो आहे तो भावांनो पेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर भावांनो पुन्हा आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे आणि इथून भावांनो इफेक्ट नंबर 3 जो आहे तो भावांनो इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 3 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचा भावांनो आणि त्यानंतर इथून फर्स्ट बीटवरती यायचं आहे. फर्स्ट बीटवरती आल्यानंतर भावांनो इथून थोडंसं पुढे यायचं आहे आणि आपण एकावर एक ज्या ह्या 4 इमेजेस ॲड केलेल्या आहेत त्या 4 इमेजेसला भावांनो इफेक्ट नंबर 3 जो आहे तो भावांनो इथे पेस्ट करायचा आहे. इथं आपण आता करून घेऊया भावांनो बरोबर. तर चला भावांनो अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 3 जो आहे तो या 4 इमेजेसला पेस्ट केलेला आहे. त्यानंतर भावांनो इथून थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला एक मोठी त्यानंतर एक थोडीशी लहान आणि 2 एकदम लहान भावांनो तुम्हाला इमेजेस दिसतील. तर या ज्या 2 लहान इमेजेस आहेत त्यांना सुद्धा भावांनो इफेक्ट नंबर 3 भावांनो पेस्ट करायचा आहे. सेम पोझिशन भावांनो तुम्हाला पुढे सुद्धा दिसेल. इथं सुद्धा भावांनो 2 लहान इमेजेस आहेत इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर भावांनो सेम पोझिशन पुढे सुद्धा आहे.
3 वेळा भावांनो फक्त तुम्हाला सेम पोझिशन दिसेल. त्याच्यानंतर भावांनो थोडासा चेंजेस होतोय. इथे थोडीशी लहान, इथे पण थोडीशी लहान. त्यानंतर भावांनो तुम्हाला 2 लहान दिसत नाही आहेत. तर भावांनो इथून थोडंसं खाली यायचं आहे. इथे मी तुम्हाला लेअर ॲड करून दिलेले आहेत. तर भावांनो इथे इफेक्ट नंबर 3 ची लेअर कुठे आहे फक्त शोधायची आहे. तर भावांनो इथे आहे. तर इथली जी इमेज आहे त्या इमेजला भावांनो इफेक्ट नंबर 3 द्यायचा आहे. त्यानंतर भावांनो पुन्हा एक लेअर आहे, अजून एक लेअर आहे भावांनो. इथे तुम्ही बघू शकता, इथे मी अजून एक लेअर ॲड करून दिलेली आहे. इथे एक भावांनो. तर यासुद्धा इमेजला इफेक्ट नंबर 3 जो आहे तो भावांनो पेस्ट करायचा आहे. त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि शेवटचे ज्या 2 इमेजेस आहेत त्या 2 इमेजेसला भावांनो इफेक्ट नंबर 3 जो आहे तो भावांनो पेस्ट करायचा आहे. तर भावांनो अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 3 पेस्ट केलेला आहे. त्यानंतर भावांनो आपल्या शेकीबोर्ड प्रेझेंटवरती यायचं आहे आणि इथून इफेक्ट नंबर 4 जो आहे तो भावांनो इथून कॉपी करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचा भावांनो. बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथून थोडंसं पुढे येऊया आपण. याच्या एकावर एक 4 इमेजेस आहेत. त्याच्यानंतर एक तुम्हाला भावांनो मोठी इमेज दिसेल. तर भावांनो ती जी मोठी इमेज आहे त्या मोठ्या इमेजला भावांनो इफेक्ट नंबर 4 पेस्ट करायचा आहे. सेम पोझिशन भावांनो पुढे, इथे सुद्धा एक मोठी आहे, इथे सुद्धा भावांनो त्याच प्रकारे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर भावांनो इथे 2 लहान झाल्यानंतर इथे आपण इफेक्ट नंबर 3 दिलेला आहे. लहान झाल्यानंतर सेम पोझिशन भावांनो पुढे सुद्धा आहे. भावांनो इथल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथून थोडासा चेंजेस होतोय. तर भावांनो पुन्हा खाली यायचं आणि फक्त इफेक्ट नंबर 4 ची लेअर शोधायची आणि भावांनो जिथे जिथे इफेक्ट नंबर 4 ची लेअर आहे तिथे तिथे फक्त इफेक्ट नंबर भावांनो 4 पेस्ट करून घ्यायचा. इथे तुम्ही बघू शकता इथे एक आहे. त्यानंतर भावांनो आता आपण पुढची लेअर शोधूया. इथे 3 ची आहे भावांनो, इथे 4 ची आहे. आता पुढची बघूया भावांनो आपण. इथे एक आहे, त्यानंतर मध्ये 3 ची आहे आणि त्याच्या पुढचीला सुद्धा 4च आहे भावांनो. तर इथे आपण 4 देऊया. त्यानंतर इथे मध्ये इथे 3 आहे भावांनो, इथे आपण देऊन घेतलेला आहे. त्यानंतर पुढचीला सुद्धा 4 आहे. त्यानंतर भावांनो अजून लेअर आहे का आपण बघूया. तर भावांनो अशा प्रकारे इफेक्ट नंबर 4 सुद्धा भावांनो आपण पेस्ट करून घेतलेला आहे. इफेक्ट नंबर 4 पेस्ट केल्यानंतर पुन्हा आपल्या शेकीबोर्ड प्रेझेंटवरती यायचं आहे आणि हा जो लास्टचा इफेक्ट आहे इफेक्ट नंबर 5 तो भावांनो कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 5 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर आता भावांनो जेवढ्या इमेजेस राहिलेल्या आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो इफेक्ट नंबर 5 जो आहे तो भावांनो पेस्ट करायचा आहे. आता जेवढ्या इमेजेस राहत आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो इफेक्ट नंबर भावांनो 5 पेस्ट करून घ्यायचा भावांनो. तर भावांनो अशा प्रकारे आपला काही व्हिडिओ होतोय. व्हिडिओ एकदम भावांनो कडक आणि जबरदस्त होतोय भावांनो. 10K आपले सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत भावांनो. त्याच्यावरती आपण हा जो स्पेशल व्हिडिओ आणलेला आहे भावांनो. तर भावांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ एकदम कडक आणि भावांनो जबरदस्त झालेला आहे. तर भावांनो आपण आता आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊया. इथून असं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून भावांनो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. भावांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन जाऊ. भेटूया का नवीन आणि कडक भावांनो एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.